विश्वगुरू श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखीचा 20वा राजुरी या ठिकाणी आहे। राजुरी या ठिकाणी गावातील ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषात या पालखी सोहळ्याचं स्वागत केलेलं असून गावकऱ्यांच्या वतीने काय वारकऱ्यांसाठी सेवा केल्यात। आपण सरपंच आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, कशा पद्धतीने आपण स्वागत केलं? संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांची दिंडी दरवर्षीप्रमाणे यावर्षी शुक्रवार दिनांक 28 जून रोजी आमच्या राजुरी गावामध्ये आलेले आहे। आम्ही राजुरी बाबळेश्वर गावाच्या शिवेवर दुपारी 3 वाजता भजनी मंडळाला बरोबर घेऊन या पालखीचं स्वागत केलं आणि मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही पालखी अतिशय सन्मानपूर्वक घेऊन आलो। या श्री यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मंडपाची व्यवस्था, संपूर्ण लाईटची व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे आणि अन्नदानाचा कार्यक्रम हा राजुरी गावातील प्रत्येक कुटुंबातून एक पायली भाकरी आणि 101 रुपये आमटीसाठी याप्रमाणे आपण प्रत्येकाचा सहभाग अन्नदानामध्ये घेत असतो। या दिंडीसाठी आपले तहसीलदार मोरे साहेब, BDO जालिंदर पठारे साहेब, प्रांत साहेब, आरोग्य अधिकारी आणि सर्वच प्रशासनातील व्यक्ती यांनी संपूर्ण सहकार्य केलेलं आहे। तेव्हा पोलीस डिपार्टमेंट, आपल्या लोणी पोलीस स्टेशनचे PI साहेब आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी अतिशय चोख असा बंदोबस्त ठेवलेला आहे आणि सर्व वारकऱ्यांच्या सोयीसाठी अहमदनगर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, राजुरी ग्रामपंचायत असेल, या सर्वांनी सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच ग्रामस्थांनी तर या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न केला आहे सेवा देण्याचा। आपल्यासोबत काही प्रशासनातील अधिकारी देखील आहेत। प्रशासनाच्या वतीने काय सेवा करण्यात आली? श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीनिमित्त काल राजुरी गावामध्ये पूर्ण गावामध्ये फॉगिंग करण्यात आली, रस्ते गाव स्वच्छ करण्यात आले। त्यानंतर सर्वात महत्त्वाची सुविधा म्हणजे शौचालय नेमका सर्वात मोठी गोष्ट शौचालयाची होती। तर ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील राहता आणि जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने 225 शौचालयाचं आम्ही युनिट केलेलं आहे। एक 5 ठिकाणी, काही ठिकाणी 70, काही ठिकाणी 100 असे ठिकठिकाणी शौचालय केलेले आहे, जेणेकरून गावात स्वच्छता राहील आणि ते शौचालय पूर्ण दुसऱ्या दिवशी त्याचं अंतिम व्यवस्थापन आम्ही ते सुद्धा व्यवस्थितपणे केलेलं आहे। मॅडम, काय सांगाल, आरोग्य व पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना आपल्याकडून करण्यात आली? आरोग्याच्या दृष्टीने आम्ही गावांतर्गत फॉगिंग करण्यात आली आहे व स्वच्छतेच्या दृष्टीने गावांतर्गतमध्ये सर्व ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे व सगळीकडे पाण्याची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे। तसेच गाव प्लास्टिक मुक्त करण्यासाठी आम्ही सर्व गावांमध्ये डस्टबिनची पण व्यवस्था केलेली आहे व त्याच ठिकाणी प्लास्टिक संकलनाचा पण आम्ही निर्धार केलेला आहे। नक्कीच या गावाने प्लास्टिक संकल्पनाचा अभिनव उपक्रम राबवून या ठिकाणी वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक निरोगी राहण्याचा मंत्रच जोपासलेला आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक बोळेसह मी सचिन आव्हाड, राजुरी। याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।